या शेतकऱ्यांकरिता आता आनंदाची बातमी समोर निघून येताना दिसत आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, सद्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने फसवणूकच होत आहे. शेतकरी कर्जमाफीचा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये ज्या अटी, शर्ती, निकष लागू करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जवळपास कुठलाच म्हणजे जवळपास 90% शेतकरी बसतच नाही मित्रांनो. परंतु अशा परिस्थितीमध्ये, अशा कडक उन्हामध्ये काही शेतकऱ्यांकरिता एक थंड हवेची, थंड वाऱ्याची झुळूक आलेली आहे मित्रांनो. ती म्हणजे अशी आहे की मागच्या ज्या 2 कर्जमाफ्या होत्या मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सोबतच छत्रपती शिवाजी सन्मान योजना, या ज्या शेतकरी बांधवांकरिता 2 कर्जमाफ्या झालेल्या होत्या. परंतु या दोनही कर्जमाफीमध्ये न बसलेले असे खूप सारे म्हणजे लाखो शेतकरी आहे खऱ्या अर्थाने. तर त्या सर्व शेतकरी बांधवांकरिता आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने हे सरकार म्हणल्याच्या नंतर अभ्यास, निकष, अटी, शर्ती हे शब्द आलेच मित्रांनो. त्यामुळे 2017 आणि 2019 मध्ये राहिलेले जे शेतकरी बांधव आहेत, जे कर्जमाफी पासून वंचित राहिलेले आहेत, कर्जमाफीचा त्यांना लाभ मिळालेला नाहीये, किंवा ज्या ज्या शेतकरी बांधवांना ओटीएसचा वन टाइम सेटलमेंटचा लाभ मिळालेला नाहीये, किंवा खूप सारे शेतकरी असे सुद्धा होते की ज्यांना प्रोत्साहनपर निधीचं अनुदान मिळायला हवं होतं, ते सुद्धा त्यांना मिळालेलं नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांचा कुठे ना कुठे आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून विचार करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता 2017 आणि 2019 मध्ये जे शेतकरी पात्र असूनही बसलेले नव्हते, साहजिकच आहे की त्या शेतकरी बांधवांचं मुद्दल आणि त्या शेतकरी बांधवांच्या मुद्दलावरील झालेली व्याजाची जी रक्कम आहे ती खूप मोठी असणार आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्यांना कशा प्रकारे दिलासा दिला जाणार आहे, की ज्याप्रमाणे या कर्जमाफीमध्ये उघड उघड फसवून टाकण्यात आले शेतकऱ्यांना, त्याचप्रमाणे मागील कर्जमाफीमध्ये सुद्धा फसवणूक करण्यात येते का? फक्त आणि फक्त राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असं जे सांगण्यात येणार, ज्यामध्ये जवळपास 4 ते 5 लाख शेतकरी असू शकतात मित्रांनो. परंतु आता एवढे मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यभर एवढं थैमान घातलेलं होतं अतिवृष्टीने, महापुराने एवढं नुकसान झालेलं होतं. माल सुद्धा घडला नाही, मालाला भाव सुद्धा घडलेला नाही. शेती वाहून गेली, खरडून गेली, काही माती सुद्धा राहिलेली नाही. गुरं, ढोरं, घरं, गुरांची गुठे एवढं काही गेलेलं असताना सुद्धा, विहिरी सुद्धा गेलेल्या असताना सुद्धा अजूनही ज्या मुख्यमंत्री महोदयांनी 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा देऊ कबूल केलं होतं, केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोललो हे कबूल केलं होतं, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या मुखातून हे वदवून घेतलेलं होतं की हो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे माझ्याशी बोलले आणि आम्ही कंपन्यांशी बोललो, कंपन्यांशी बोलत आहोत आणि त्यांना 17,500 रुपये हेक्टरी कसे देता येतील किंवा यापेक्षाही जास्त पीक विमा कसा देता येईल हे सुद्धा सांगितलेलं होतं. आणि आज रोजी एवढे दिवस झालेले असताना, खरीप तोंडावर आलेला असताना, मिरग लागलेला असताना सुद्धा पीक विम्याचा खडकू सुद्धा मिळताना दिसत नाहीये. त्या योजनेमध्ये ट्रिगर सुद्धा काढण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांची पीक विम्याच्या माध्यमातून खूप मोठी फसवणूक होत आहे. त्यानुसारच कर्जमाफी सुद्धा जाहीर करण्यात आली, कर्जमाफीचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आणि आता त्यामध्ये खूप महत्वाच्या 2 अटी अशा टाकण्यात आलेल्या आहे की ज्यामध्ये 2019 मध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. त्यांना 50,000 रुपयावर आणलं, 50,000 रुपये मिळतील. परंतु त्यांना सुद्धा 50,000 रुपये देत असताना त्यांनी सलग 2 ते 3 वर्ष सातत्याने कर्ज जी परतफेड आहे ती केलेली असावी, तेव्हा त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये मिळणार मित्रांनो. म्हणजे पहिले 2 लाख सरसगट 7-12 कोरा करू हे सांगितलं, मग 2 लाखावर आणलं, 2 लाखाहून आता 50,000वर आणलं आणि 50,000 रुपयाकरिता सुद्धा अशी अट टाकली की त्या शेतकऱ्याने सातत्याने कर्जची परतफेड केलेली असावी, जी साहजिक आहे नसणारच. कारण की 1.5 ते 2 वर्षापासून तुम्ही सांगत आहे आम्ही कर्ज माफ करू, कर्ज माफ करू असं सांगत असताना शेतकरी कर्ज भरणार तरी कशाला? ठीक आहे, त्याच्याकडे ऑलरेडी काही नाहीच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सांगत असल्यावर साहजिकच आहे की तो त्याला धीर दिलासा मिळणार आहे, तो थांबणार आहे, तुमच्यावर विश्वास करणार आहे. त्यांनी विश्वास केला आणि तो थांबला. मग आता त्याला 2 लाख रुपये सुद्धा तुम्ही देणार नाही, तो प्रोत्साहनपर निधीकरिता सुद्धा पात्र ठरणार नाही, कारण की सातत्याने त्यांनी 2 ते 3 वर्ष कर्जाची परतफेड केलेली नाहीये मित्रांनो. ही उघड उघड खूप महाराष्ट्र राज्यामध्ये कदाचित अशी फसवणूक या अगोदर कधीच झालेली नसेल मित्रांनो. त्यामुळे जरी आपण सांगत आहे की 2017 आणि 2019च्या या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, ही आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे, पण जी तोंडावर केलेली फसवणूक 12 महिन्याच्या आत आपल्या समोर दिसत आहे. तर नक्कीच 2017 आणि 2019च्या शेतकरी बांधवांना जे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्याकरिता जेव्हा अटी शर्ती समोर निघून येतील किंवा ह्या जर अशा काही अटी शर्ती लावल्या, तर मला तरी वाटत नाही की त्यांना कर्जमाफीचा कुठला लाभ
मिळेल म्हणून. कारण ते ऑलरेडी जर ओटीएस केलं त्यांनी तर ओटीएस मध्येच त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. परंतु या कर्जमाफीचा मग काय लाभ होणार, की फक्त आम्ही त्यांचं कर्ज माफ केलं याची जाहिरातबाजी करून बॅनरबाजी करून मोकळं व्हायचं आहे आणि काहीतरी बातमी द्यायची आहे, ब्रेकिंग द्यायची आहे आणि परत एक वेळ संभ्रम निर्माण करायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला मित्रांनो 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांकरिता ज्यावेळेस अटी शर्ती समोर येतील, सांगण्यात येतील, दाखवण्यात येतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे चित्र स्पष्ट होईल मित्रांनो. तुर्तास तर फक्त त्यांना थोडाफार असा दिलासा आहे की 2017 आणि 2019चे जे राहिलेले शेतकरी आहे, कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत, त्यांना कर्जमाफी देण्यात येणार. बस एवढीच एक हेडलाईन ब्रेकिंग बनलेली आहे मित्रांनो. आता यानंतर परत काय होते, खऱ्या अर्थाने तर जी आत्ताची कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्या कर्जमाफीचे निकष सुद्धा काढण्यात यावे, अटी शर्ती सुद्धा काढण्यात याव्या आणि सरसगट सातबारा कोरा करण्यात यावा. यांनी सांगितल्याप्रमाणे हे आवश्यक आहे. याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये इथून पुढे शेतकरी नेते असो, शेतकरी संघटना असो किंवा विरोधी पक्ष नेते असो किंवा कोण कोण कसं समोर येते आणि शेतकऱ्यांकरिता किती धावते, सामाजिक कार्यकर्ते आता कोणते पावलं उचलतात, एक सोबत येतात का नाही येत, कसं कसं होते, हे सर्व काही पाहण्यासारखं असणार आहे. आणि मुळात खऱ्या अर्थाने त्यांच्यापेक्षा जर आपल्याला, तुम्हाला, आम्हाला जर कर्जमाफी हवी असेल, सरसगट हवी असेल, सातबारा कोरा करून घ्यावायचा असेल तर गावगाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेतकरी पुत्रांना समोर येणं गरजेचं आहे, यावंच लागणार आहे मित्रांनो. तर मित्र बघूया इथून पुढे कर्जमाफीमध्ये बदल होतात का आणि 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांकरिताचे निकष आणि अटी आणि शर्ती काय लावण्यात येतात हे आपण इथून पुढे लक्ष ठेवून आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरिता सुद्धा शेतकरी बांधव, शेतकरी पुत्रांनी समोर येण्याचं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओमध्ये शेतकरी पुत्रांकरिता, शेतकरी बांधवांकरिता तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि माझा प्रयत्न असतो त्याप्रमाणे आणि मी व्हिडिओच्या अखेरीस सांगतो, सर्व व्हिडिओमध्ये सांगतो त्याप्रमाणे, अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.